नमस्कार, मी डॉक्टर कोमल घाटोळ, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट. आज आपण ऑटिझमच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया. ऑटिझमच्या प्रमुख लक्षणांमध्ये डोळ्यात डोळे घालून न बघणे, आपल्या चेहऱ्याकडे न बघणे किंवा ऐकू येत असूनही आपल्या आवाजाला प्रतिसाद न देणे, एकटे एकटे खेळणे, मुलांमध्ये मिक्स न होणे किंवा उशिरा बोलणे. म्हणजेच 18 महिन्यांपर्यंत जर एखादे मूल एकही अर्थपूर्ण शब्द बोलत नाहीये किंवा 2 वर्षापर्यंत 2 शब्द जोडून बोलत नाही तर त्याला ऑटिझम असण्याची शक्यता आहे. तसेच या मुलांना एकच एक गोष्ट वारंवार करण्याची सवय असते, जसे की डोळ्यासमोर बोटं आणून त्याला तासनतास बघत बसणे किंवा वारंवार एकच प्रकारचे हातवारे करणे किंवा काही मुलांना चालताना पंजावर चालण्याची सवय असते, ज्याला आपण टो वॉकिंग म्हणतो. काही मुलं वारंवार जंप करतात किंवा एकच एक शब्द वारंवार उच्चारतात किंवा एकच एक प्रकारचे खेळ खेळतात. तसेच या मुलांना काही सेन्सरी इश्यूज असतात, ज्यामध्ये मुलं एका वर्तुळात गोल गोल फिरत राहतात किंवा वस्तूंचा वास घेणे, ते तोंडात घालणे किंवा वस्तू जवळ घेऊन बघणे, डोळ्याच्या एका कडेने टक लावून बघणे किंवा फिरणाऱ्या वस्तूंकडे तासनतास बघत राहणे. तसेच ही मुलं स्वतःच्या अंगाला कुणाला हात लावू देत नाहीत किंवा कधी कधी केस कापू देत नाहीत, नखं कापू देत नाहीत. कधी कधी अशा मुलांना नवीन कपड्यांचा टॅगही सहन होत नाही, तो आपल्याला कापावा लागतो. काही ऑटिझमच्या मुलांना कितीही दुखापत झाली तरी त्यांना दुखत नाही. कधी कधी ही मुलं खाण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं अन्नच खातात, जसे की काही मुलं कडक अन्न चावून खात नाहीत किंवा काही मुलांना कधी कधी गिळगिळीत अन्न आवडत नाही. कधी कधी यांना एकच एक शब्द वारंवार रिपीट करण्याची सवय असते किंवा आपण जे त्यांना बोलतो तेच ते रिपीट करतात, याला आपण इकोलॅलिया म्हणतो. तसेच काही ऑटिझमच्या मुलांना दिनचर्येतील बदल आवडत नाही. एखादी गोष्ट एकाच पद्धतीने झाली पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो, जसे की शाळेला जाताना जर 2 रस्ते असतील तर नेहमी ते एकच रस्ता वापरतील. तसेच घरातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या असतील तर ही मुलं बेचैन होतात. तसेच काही मुलांना स्वच्छ राहण्याचा अट्टहास असतो. यांना जर हाताला कधी काही धूळ लागली किंवा चिखल लागला तर ते लगेच पुसून मागतात, कारण त्यांच्या हाताला जर अन्न लागलं तर ते वारंवार ते धुण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्या मुलाला यातील काही लक्षणे आहेत तर त्याला ऑटिझम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. ऑटिझमची ट्रीटमेंट शक्य आहे आणि ट्रीटमेंटने ते नॉर्मल जीवन जगू शकतात.